नमस्कार मित्रांनो, मी नागेश झगडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आपल्या ॲपवर राजमुद्राच्या ॲपवर प्रत्येक रविवारी एक फ्री टेस्ट घेत असतो 50 प्रश्नांची. आणि आतापर्यंत आपण काही एक्सप्लेनेशन पण त्यांचे बघितले, जे आपण मागच्या 2 वीक्स पासून बघतोय की आपण त्याचं जे टेस्ट सिरीज होते, आपले जे 50 प्रश्न असतात त्याचं स्पष्टीकरण देखील आपण आता युट्यूबवर देतोय. पण आता थोडंसं चेंज आपण करतोय मित्रांनो. रविवारच्या ऐवजी ही टेस्ट आता इथून पुढे सॅटरडेला आपण घेत जाऊ, शनिवारी घेत जाऊ, कारण की आपली टेस्ट सिरीज राजमुद्राची जी आहे ती रविवारी असते. जसं तुम्हाला माहिती आहे, राजमुद्राची टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. पहिली टेस्ट या ठिकाणी रिसेंटली झाली आता रविवारी. आता दुसरी टेस्ट होणार आहे पुढच्या रविवारी. सो लक्षात घ्या, इथून पुढे तुम्हाला प्रत्येक शनिवारी हे 50 प्रश्न जे आहेत ते ऍपवर सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशनची लिंक तुम्हाला देण्यात येईल, जे की आपल्या राजमुद्रा ऑनलाईनच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे मित्रांनो, सो वेळ न घालवता आपण आजचे आपले 50 प्रश्न डिस्कस करूया. आजचे हे जे 50 प्रश्न असणार आहे तुम्हाला माहिती आहे, अर्थशास्त्र ह्या विषयावर आणि त्यातल्या त्यात अर्थशास्त्र मधला इंडस्ट्री या विषयावर आपल्याला हे 50 प्रश्न, उद्योग या विषयावर हे 50 प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आपण सुरुवात करूया. आपला पहिला आजचा प्रश्न काय असेल, जसं तुम्ही सॉल्व्ह केली असेल ही टेस्ट, पण आपण याचे विश्लेषण या ठिकाणी बघूया. पहिला प्रश्न आहे भारतातील, बघा पहिला प्रश्न काय आहे, यस, भारतातील उद्योगांच्या विकासाच्या, बघा नीट वाचा प्रश्न, नीट वाटत जावा. उद्योगांच्या विकासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, उद्योग विकास. पहिलं वाक्य काय सांगते मित्रांनो, भारतातील आधुनिक उद्योगांची स्थापना 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. अगदी बरोबर, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ही भारतामध्ये झाली. याच्यात कुणाला काही डाऊट नसेल, सगळ्यांचं हे वाक्य बरोबर असेल. मेन आहे प्रश्न दुसऱ्या वाक्यामध्ये. काय विचारलंय दुसऱ्या वाक्यामध्ये, की सुरुवातीला औद्योगिक विकास, फक्त मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो, फक्त हा शब्द आल्यानंतर लगेच तुम्ही त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचंय, कारण असे वाक्य नेहमी बऱ्याच वेळा चुकलेले असतात. काय विचारले, फक्त कापूस कापडापुरता मर्यादित होता. तर ज्यांनी हे अर्थशास्त्राचा टॉपिक नीट वाचला असेल त्यांना माहित असेल, भारतामध्ये कोल मायनिंग असू द्या, त्यानंतर आयर्न अँड स्टील बिल्डिंगचे जे उद्योग असतील ते देखील उभारायला सुरुवात झाली होती सुरुवातीला. त्यामुळे फक्तच कापूस म्हणू शकत नाही आपण, बाकीचे उद्योग देखील त्याच्यामध्ये. तो दुसरा जो आहे तो या ठिकाणी वाक्य चुकीचं आहे मित्रांनो. तिसरं वाक्य काय आहे आपलं, ज्यूट उद्योगाची स्थापना भारतीय उद्योजकांनी केली. अगदी बरोबर आहे. फक्त हे कोणत्या एरियामध्ये होतं भारताच्या, तर पूर्व भागामध्ये, जो बंगालचा प्रांत होता त्या भागामध्ये आपल्याला ज्यूट उत्पादक बघायला मिळतात. ज्यूट साठी जी शेती होती किंवा ज्यूट साठी जे रॉ मटेरियल लागायचं ते आता थोडक्यात आपण बांगलादेशमध्ये गेलेलं आपल्याला बघायला मिळतं, पण ते अगोदर भारतामध्ये होतं. सो हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि चौथं या ठिकाणी वाक्य आहे, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, ज्याला आपण टिस्को म्हणतो, त्याची स्थापना 1907 मध्ये झालेली आहे. हे कसं वाक्य आहे मित्रांनो या ठिकाणी, हे सगळ्यांना माहिती आहे. टिस्को, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी, टिस्को कुठे आहे, ही झारखंड मध्ये आपल्याला बघायला मिळते, जमशेदपूर या ठिकाणी. ठीक आहे, तर हे वाक्य देखील बरोबर आहे. सो विचारलं काय आहे, तर काय विचारलंय, योग्य वरीलपैकी कोणती विधाने योग्य नाही, खोटी आहे, अयोग्य विधाने विचारलेली आहेत. खोटी विधाने कोणकोणती आहेत मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगितलं हेच चुकीचं आहे. फक्त कापूस नाही, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड बाकीचे देखील होते. आयर्न अँड स्टील, कोल मायनिंग, शिप बिल्डिंग हे देखील उद्योगाची सुरुवात झाली होती. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, 2, फक्त 2 सी उत्तर असेल. चला दुसरा पर्याय या ठिकाणी बघू, दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न क्रमांक 2 काय सांगतो, प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो बघा नीट लक्ष द्या. खालील गोष्टींचा विचार करा आणि वरीलपैकी कोणता मूलभूत उद्योगांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट नाही असं विचारलेलं आहे. मूलभूत श्रेणी म्हणजेच काय, तर असे उद्योग होते मित्रांनो. मूलभूत श्रेणी म्हणजे असे उद्योग ज्यांच्यापासून काहीतरी वापरलं जातं, म्हणजे तो कच्चा माल म्हणतो आपण थोडक्यात. मूलभूत श्रेणी म्हणजे थोडक्यात इंटरमिजिएट प्रोडक्शन ऑफ रॉ मटेरियल, कच्चा माल तयार करणारे काही बिझनेसेस असतील, मधल्या वस्तू तयार करणारे काही बिझनेसेस असतील. जसं तुम्हाला माहिती आहे, एखादी वस्तू असेल फॉर एक्झाम्पल, त्या वस्तूला मी काय म्हणतो, अंतिम वस्तू, फायनल गुड, बरोबर. पण हे फायनल गुड, अंतिम वस्तू तयार करताना ज्या वस्तू लागल्या मित्रांनो, त्यांना काय म्हटलं जातं, त्यांना म्हटलं जातं इंटरमिजिएट गुड. इंटरमिजिएट, बरोबर आहे की नाही. मग इंटरमिजिएट गुड ज्यांनी ज्या उद्योगांमध्ये स्थापन केले जातात, असे सगळे उद्योग कशामध्ये येतात, तर मूलभूत उद्योगांच्या श्रेणीमध्ये येतात. यामध्ये कोणते बरोबर आहेत मग,
त्यामध्ये कोळसा देखील एक रॉ मटेरियल आहे मित्रांनो, सिमेंट उद्योग देखील रॉ मटेरियल आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला, वीज हे देखील एक रॉ मटेरियल आहे बरोबर, विजेशिवाय तर कोणतेच उद्योग उभारू शकत नाही. त्याच्यानंतर स्टील देखील बिझनेस याच्यामध्ये असेल. तो उत्तर काय असेल याचा 1, 3, 5, 6. ठीक आहे, पण या ठिकाणी विचारलं काय की समाविष्ट नाहीये. मग समाविष्ट कोणते नाहीये? ऑटोमोबाईल हा फायनल प्रोडक्ट तयार करणारा बिझनेस आहे. आणि कापूस वस्त्रोद्योग म्हणल्यावर हे देखील एक फायनल प्रोडक्ट म्हणून कन्सिडर केलं जात होतं. तो याचं उत्तर काय असेल? 2 आणि 4 हे उत्तर असेल मित्रांनो. काय उत्तर असेल? डी उत्तर असेल 2 आणि 4. क्लिअर आहे? चला वेळ न घालवता पुढचा प्रश्न बघा आपला. तिसरा प्रश्न या ठिकाणी बघूया. औद्योगिक धोरण जो 1956च्या औद्योगिक धोरणावर प्रश्न आहे, याच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते विचारलंय. ठीक आहे, डायरेक्टली चुकीच्या विधानावर या ठिकाणी बघा. अविधान काय सांगितलंय? जड उद्योगांवर सरकारी नियंत्रण प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. बरोबर, कारण की हा काळ होता मित्रांनो पहिल्या जे आपलं प्लॅनिंग कमिशन होतं आणि त्यांच्यानुसार पहिली पंचवार्षिक योजना झाली होती, तो काळ होता हा मित्रांनो. तेव्हा जस्ट सुरुवात झाली होती की जड उद्योग जे असतात, हेवी बिझनेसेस, ठीक आहे, हेवी इंडस्ट्रीज, त्याच्यामध्ये सरकार आपलं जे आहे ते आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होती. कारण तेव्हा खासगीकरण तर आलं नव्हतं, म्हणून पहिलं वाक्य बरोबर आहे. सरकारचं उद्दिष्ट होतं की सरकारी नियंत्रण त्याच्यामध्ये प्रस्थापित करायचं. दुसरं आहे, या अंतर्गत उद्योगांचे 3 वर्गामध्ये वर्गीकरण करण्यात आले. अगदी बरोबर मित्रांनो. 1956ची ही रिझोल्युशन ठराव जो होता, हा इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन म्हणतात त्याला, याच्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं की कंपन्या किंवा बिझनेसेसचं 3 भागामध्ये रूपांतर करण्यात आलं. पहिल्याला शेड्यूल ए, दुसऱ्याला शेड्यूल बी, तिसऱ्याला शेड्यूल सी. आता याच्यामध्ये फरक फक्त एवढा होता की शेड्यूल ए म्हणजे असे बिझनेसेस जे फक्त सरकार करू शकत होतं. शेड्यूल बी मध्ये असे बिझनेसेस ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग सरकारचा होता, आणि बी मध्ये काही असे बिझनेसेस होते ज्याच्यामध्ये प्रायव्हेट बिझनेस देखील काम करू शकत होतं, पण त्यांना खाजगी परवाने लागत होते, लायसन्सिंग सिस्टम होती. आणि सी म्हणजे काही राखीव होतं जे काही प्रायव्हेट बिझनेसेस करू शकत होते. असं शेड्यूल तयार करणं, तो हे देखील बरोबर आहे. तिसरं वाक्य आहे, या अंतर्गत नवीन उद्योगांना तोपर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. ठीक आहे मित्रांनो, हे देखील अगदी बरोबर आहे, नवीन उद्योगांना नव्हती, प्रायव्हेट बिझनेसला. चौथा, आर्थिकदृष्ट्या मागास भागात उभारलेल्या उद्योगांना सरकारकडून परवाना मिळाल्याशिवाय परवानगी मिळणे कठीण होते नाही. याची सुरुवातच याचं मेन उद्दिष्ट आहे, हे चुकीचं आहे. चौथं स्टेटमेंट, आर्थिक दृष्ट्या मागास भागातच जास्त याचा हे केलं गेलं, जास्त फोर्स दिला गेला. सो याचं उत्तर जे आहे मित्रांनो काय आहे? चुकीचं कोणतं आहे? चौथं चुकीचं, म्हणजे डी चुकीचं आहे. डी उत्तर असेल तिसऱ्याचं. पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो, चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय सांगतो? भारतातील उद्योगांसाठी परवाना प्रणालीचा आधार होता. भारतातील उद्योगांसाठी परवाना प्रणाली म्हणजे लायसन्सिंग राज म्हणतो आपण त्याला, ही पद्धत 1991 नंतर तर बंद झाली. पण हेच म्हणणं काय की भारतातील उद्योगांसाठी परवाना प्रणालीचा आधार कुठून सुरू झाला मित्रांनो? 1991च्या औद्योगिक विकास आणि नियमन कायद्यान्वये सुरू झाला. ही डायरेक्ट फॅक्ट आहे, तुम्हाला माहित पाहिजे. हे सगळे 1991चा, 1956चा, 1948चा याच्याबद्दल पुस्तकामध्ये तुम्हाला माहिती मिळेल. ते सगळे पॉइंट्स वाचायचे कारण त्याच्यावर प्रश्न पडतात. याचं उत्तर काय असेल मग? 1951चा अधिनियम. कोणता? नियम व औद्योगिक विकास आणि नियमन. पुढचा 5वा प्रश्न बघा मित्रांनो, त्याच्या अहवालात बघा, आता हे जे समितीबद्दल विचारले, कोणती अशी समिती आहे ज्याच्या अहवालामध्ये ग्रामीण विकासाला, रूरल डेव्हलपमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी लघु उद्योगांच्या वापरास प्रोत्साहन देण्याची सूचना केली होती? त्याला ग्राम आणि लघु उद्योग समिती असे तुम्हाला माहित असेल. डायरेक्ट या समितीबद्दल माहिती आहे. 1955 साली ही कर्वे समिती बसवल्या गेली होती आणि ग्रामीण भागाचा बाबा डेव्हलपमेंटचा विकास, ग्रामीण भागामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी बेसिकली या समितीला सांगण्यात आलं होतं. मेन उद्देश जो होता तो रुरल डेव्हलपमेंट होता. या समितीने अजून त्याच्यामध्ये एक गोष्ट निवडली की बाबा आपण लघु उद्योग जे आहे त्यांना जास्तीत जास्त सहाय्य करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो. लघु उद्योगांमधूनच ग्रामीण भागाचा विकास होईल असं या समितीचं म्हणणं होतं. तो उत्तर काय असेल मित्रांनो? सी. 1955 साली कर्वे समिती बसली होती. याचं हे उत्तर असेल बी. ठीक आहे, चला पुढचा 6वा प्रश्न काय आहे? 6वा प्रश्न, लघु उद्योगांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, आता स्मॉल इंडस्ट्रीज बद्दल प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा? प्रश्न आहे की मोठ्या उद्योगांच्या तुलनेत या उद्योगांमध्ये मजुरांचा वापर कमी आहे. याच ठिकाणी उत्तर चुकीचं आहे मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे. आपण फॉर एक्झाम्पल भारत सरकार देखील बघा छोट्या उद्योगांना का प्रोत्साहन देतं बरं? याच्या मागचं कारण काय? कारण की छोटे उद्योग जे असतात त्याच्यामध्ये मित्रांनो, स्मॉल इंडस्ट्रीज मध्ये काय असतं माहितीये का?
छोटे उद्योगांमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी जास्त वापरली जात नाही, कारण की ऑब्व्हियसली जे बिझनेसमॅन असतात हे देखील छोटे असतात. मग ते अति हाय लेवलची टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही. मग हाय लेवलची टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही म्हणजे कामं कुणाकडनं करून घेतील मित्रांनो हे? तर हे लोकांकडून कामं, कर्मचारी जे असतात कामगारांकडनं ह्याच्यामधले कामं करून घेण्यात येतील. तो हे जे आहे अगदीच चुकीचं आहे. कधीही लक्षात ठेवा की कामगार सगळ्यात जास्त कुणाला लागतात? स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजला जास्त कामगार लागत नाही. त्या ठिकाणी ऑटोमॅटिक काम होत जातं, मोठ्या मोठ्या मशीन्स असतात. ठीक आहे. सो पहिलं चुकीचं आहे. दुसरं, ते मोठ्या औद्योगिक कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही असं काहीही नाहीये. नक्की स्पर्धा करू शकतात, कारण की कधी कधी तर असं असतं की स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या काही जे असे प्रोडक्ट असतात मित्रांनो, ज्याची काही व्हॅल्यू खूप चांगली असते, क्वालिटी खूप चांगली असते, तो ते नक्कीच त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करू शकतात. हे आपण म्हणू शकतो. कुठे ना कुठे काय आहे या ठिकाणी, काय विचारले? सत्य विधाने विचारले. ते मोठ्या म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री मोठ्या औद्योगिक कंपन्यांची स्पर्धा करू शकत नाहीत. पण काय होतं, कधीही प्रोडक्ट जरी चांगले असतील तरी फक्त प्रोडक्ट चांगले असून उपयोग नाही, मार्केटिंग पण येतं. एखादा प्रोडक्ट जर मार्केटमध्ये विकायचा आहे त्याच्यामध्ये मार्केटिंगवर खर्च केला जातो, बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी जनरली आपण बघतो की मोठ्या कंपन्या थोड्याशा पुढे जातात निघून. डायरेक्टली तुम्ही बघू शकता, मोठ्या कंपन्या आणि छोट्या कंपन्यांमध्ये हा फरक असतो. त्यांच्याकडे जास्त निधी असतो, पैसा असतो, फंड असतो. त्या फंडचा वापर करून ते मार्केटिंग करतं. सो हे बरोबर आहे. मोठ्या कंपन्यांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक उत्पादने लहान उद्योगांसाठी राखीव ठेवले जातात जनरली. याचा वापर थोडासा आता कमी केला जातो. पण अजूनही आता ऑब्व्हियसली काही काही असे क्षेत्र आहे मित्रांनो, ज्या क्षेत्रामध्ये फक्त स्मॉल इंडस्ट्रीज उभे राहू शकतात. मोठ्या मोठ्या कंपन्या त्या क्षेत्रात जातच नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये जास्त ग्रोथ नाहीये. मग अशा क्षेत्राला छोट्या कंपन्या ज्या असतात, लघु उद्योग जे असतात, ते टार्गेट करतात. याचं उत्तर काय असेल मित्रांनो? 2 आणि 3. पहिलं चुकीचं आहे, कारण की त्याच्यामध्ये उलट बोलले गेले की मोठ्या उद्योगांच्या तुलनेत या लहान उद्योगांना मजुरांचा वापर कमी नाहीये, जास्त व्हायला पाहिजे. चला, पुढचा प्रश्न आहे सातवा. सातवा प्रश्न काय मित्रांनो? भारतातील औद्योगिक विकासासाठी खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र एकत्र काम करण्याचा प्रस्ताव कोणत्या औद्योगिक धोरणात मांडण्यात आला? डायरेक्टली फॅक्ट मित्रांनो, 1956चं औद्योगिक धोरण होतं. त्याद्वारे मांडण्यात आलं होतं की इथून पुढे आपल्या समाजाला सोशलिस्टिक समाजवादी समाजाकडे वळायचं आहे, देशाला समाजवादी व्यवस्था निर्माण करायची, असं बोललं गेलं होतं 1956च्या धोरण प्रस्तावामध्ये. आणि तिथून सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त प्राबल्य कुणाचं असेल? सार्वजनिक क्षेत्राचं प्राबल्य असेल. ठीक आहे मित्रांनो, याचं उत्तर काय असेल मग? औद्योगिक धोरण प्रस्ताव 1956. उत्तर असेल अ. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. आता नवरत्न, तुम्हाला माहिती आहे कंपन्यांचं 3 भागामध्ये सार्वजनिक कंपन्या जे असतात, महारत्न, मिनिरत्न आणि नवरत्न. ठीक आहे. माझा नवरत्न बद्दल प्रश्न आहे. नवरत्न ही कल्पना संबंधित आहे, कशा संबंधित आहे? निवडक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांबद्दल, बरोबर? निवडक सार्वजनिक क्षेत्र देणार, खाजगी क्षेत्रामध्ये थोडी आपण महारत्न नवरत्न करतो, नाही. खूप साऱ्या कंपन्या आहेत. आपण पुढचा काही प्रश्न येणार आहे याच्यावर, तुम्ही सॉल्व्ह केला असेल प्रश्नपत्रिका ऍप मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बऱ्याच कंपन्या नवरत्न आहे, बऱ्याच कंपन्या महारत्न देखील, बऱ्याच कंपन्या आहे. ठीक आहे. आणि काही कंपन्यांचा हे असल्यामुळं, कमी असल्यामुळं त्याला आपण मिनिरत्न म्हणतो, त्या मोठ्या नाहीयेत जास्त. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, कोणत्या कंपन्या आहेत मग? नवरत्न असू द्या किंवा महारत्न असू द्या, ह्या निवडक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत. चला, पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या आणि काय सांगितलंय त्यांनी की सत्य विधाने कोणते आहेत ते ओळखायला सांगितलंय. पहिलं वाक्य काय आहे? महारत्न, नवरत्न आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची विभागणी मिनिरत्नामध्ये घडली. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, सार्वजनिक क्षेत्रातील जे उपक्रम होते, ज्या कंपन्या होत्या, त्यांच्या 3 भागामध्ये विभाजन केलं जातं. महारत्न, त्यानंतर नवरत्न, त्यानंतर मिनिरत्न सगळ्यात खाली असेल. तर हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट, भारतातील 10 उद्योग महारत्नामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे चुकीचं आहे. तुम्ही आता जर नवीन लिस्ट काढली त्याच्यामध्ये 13 उद्योगांची नावं तुम्हाला दिसतील आणि त्यांची नावे देखील मी या ठिकाणी दिलेली आहेत की कोणते 13 उद्योग, कोणत्या 13 कंपन्या बेसिकली महारत्नामध्ये जोडल्या जातात. त्याच्यामध्ये बेल आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोल इंडिया लिमिटेड असेल, गेल असेल, HPCL, अशा सगळ्या कंपन्यांची नावं या ठिकाणी आहेत. तुम्हाला पाहिजे त्या स्क्रीनशॉट काढू शकता या पेजचा. ठीक आहे मित्रांनो, बाकी तुम्हाला याची लिस्ट देखील गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर भेटून जाईल. अशा 13 कंपन्या बेसिकली आहेत ज्या महारत्नामध्ये त्यांचं नाव इन्क्लूड केलं जातं. सो दुसरं वाक्य चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं? सत्य विधान एकच बरोबर आहे फक्त. उत्तर काय असेल?
उत्तर असेल फक्त एक. ठीक आहे मित्रांनो, चला पुढच्या प्रश्नाकडे या. 10वा प्रश्न बघा या ठिकाणी. 10वा प्रश्न काय आहे? विधान ए आणि विधान बी असे दोन, सॉरी, विधान ए आणि त्याचं कारण दिलेलं आहे, त्याच्या संबंधी विचारलेलं आहे की विधान ए चं कारण विधान आर आहे का. बघा मग आता, एंटरप्राइजची उत्पादकता वाढीव प्रमाणात मोजली जाते, बरोबर. प्रोडक्टिव्हिटी नेहमी मागच्याला कम्पेअर करून प्रोडक्टिव्हिटी मांडली जाते. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? आउटपुट किती येते बाबा. त्याच्यानंतर तेच वाक्य पुढे कंटिन्यू केलं की हे भांडवल उत्पादन गुणोत्तराच्या स्वरूपात मोजले जाते. अगदी बरोबर, की किती भांडवल टाकल्यानंतर किती उत्पादन मिळायला लागले याचं गुणोत्तर जे आहे ते त्याला म्हणतात प्रोडक्टिव्हिटी रेशिओ. अगदी बरोबर वाक्य आहे मित्रांनो. किती भांडवल, किती पैसे गुंतवल्यानंतर किती आउटपुट मिळतं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROI, त्याला म्हणतात भांडवल उत्पादन गुणोत्तर. कारण बघा, जर एंटरप्राइजची उत्पादकता जास्त असेल, प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल, तर उत्पादनात वाढ होईल. ऑब्व्हियसली, अगदी बरोबर आहे. एखाद्या कंपनीमध्ये जर अगदी प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, त्या कंपनीचं उत्पादन देखील जास्त होईल, कमी काळामध्ये जास्त आउटपुट येईल. परिस्थितीच्या तुलनेत उत्पादनाची उत्पादकता, अगदी बरोबर आहे. म्हणजे दोन्हीही वाक्य बरोबर आहे मित्रांनो, पण याच्यामध्ये काही तारतम्य आहे का स्पष्टीकरणाचं? नाही. हे वाक्य वेगळे, ते वाक्य वेगळे, एकमेकांचे कारणे आहेत का कोणते वाक्य? नाही. म्हणून उत्तर काय असेल? बी. दोन्ही वाक्य बरोबर, पण आर हे जे आहे खालचं याचं स्पष्टीकरण नाहीये. आय होप तुम्हाला कळते. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपण. 11वा प्रश्न बघा. उद्योगाच्या प्रादेशिक डिसेंट्रलायझेशनच्या बद्दल विचारलंय. विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला? विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन. थोडक्यात सेंट्रलायझेशन म्हणजे सुरुवातीला स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळामध्ये सगळं केंद्रीकरण जे होतं अर्थव्यवस्थेत ते कुठं होतं? सेंटरकडे. मग त्याला काय केलं गेलं? विभाजित करून काही कामं स्टेटकडे देण्यात आले, किंवा थोडक्यात त्याचं विभाजन केलं जेणेकरून एफिशियन्सी चांगली होईल. मग आता या संबंधी काही वाक्य आहेत. पहिलं, मागास जिल्ह्यांमध्ये स्थापन झालेल्या उद्योगांना अर्थसहाय्य देणे. अगदी बरोबर आहे. विकेंद्रीकरण तेव्हाच होईल जेव्हा ग्रामीण भागामध्ये, मागास भागामध्ये देखील या उद्योगांचा प्रसार होईल. त्यासाठी त्याला अर्थसहाय्याची गरज असते. दुसरं, औद्योगिक परवान्याचे नियम उदारीकरण. अगदी बरोबर. लायसन्सिंग राज सिस्टीम आपण 1991 नंतर कमी केली ना, हळूहळू शिथिल करत गेलो, आणि त्यानंतर जास्त आता क्षेत्रामध्ये लायसन्स लागतात का? बिलकुल नाही. काही सिलेक्टेड असे क्षेत्र ज्यामध्ये फक्त लायसन्स लागते. तिसरं, नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रस्तुत करणे. अगदी बरोबर मित्रांनो. इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट करण्याचं काम मग सरकारने घेतलं की बाबा आता हे जे बिझनेस येणार आहेत यांना काही पायाभूत सुविधांची गरज आहे. रोड कन्स्ट्रक्शन असू द्या वगैरे वगैरे सगळ्या. तो तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. 1, 2, 3 डी उत्तर असेल. ठीक आहे मित्रांनो, चला 12वा प्रश्न. खालीलपैकी कोणते कारण भारतीय उद्योगाच्या कमी उत्पादकतेचे नाहीये? प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते कारण भारतीय उद्योगांच्या कमी उत्पादकतेचे नाही? कारण नाही. बघा, पहिलं, शोध आणि विकास कार्यक्रमांचा अभाव. भारतामध्ये शोध आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट खराब नाहीये, चांगली आहे. तिथे अभाव नसू शकतो. शोध आणि विकास म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आपलं सरकार रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करतं. वीज पुरवठ्यासारख्या पुरेशा पायाभूत सुविधांचा अभाव हे आहे. ठीक आहे, वीज पुरवठ्यासारख्या पुरेशा पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे काय होतं? उत्पादकता कमी होते. हे देखील बरोबर आहे. शोध आणि विकास कार्यक्रमांचा अभाव आहे. म्हणजे सरकार जरी खर्च करत असेल तरी तुम्ही डेव्हलप्ड कंट्रीजच्या अनुषंगाने किंवा कंपॅरिझन मध्ये बघितलं तर भारतात रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं प्रमाण जीडीपीचं खूप कमी आहे. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. बरोबर, याच्यामुळे काय होतं? उत्पादकता कमी आहे. तिसरं वाक्यामध्ये तांत्रिक सुधारणा करण्यास प्रवृत्त करणे, याचा काहीही संबंध नाहीये. तांत्रिक सुधारणा ज्या आहेत त्याने काही प्रोडक्टिव्हिटी थोडी वाढते. चौथं, आधुनिकीकरणासाठी प्रोत्साहनांचा अभाव. सगळं बरोबर आहे, फक्त सी चुकीचं आहे मित्रांनो. तांत्रिक सुधारणा करण्यास प्रवृत्त करणे, सी उत्तर असेल. चौथं का नाहीये? चौथं बरोबर आहे, आधुनिकीकरणासाठी प्रोत्साहनांचा अभाव. बरोबर आहे का नाही? मॉडर्नायझेशनसाठी कुठे ना कुठे सरकार कमी पडलं आजपर्यंत, म्हणूनच तर भारतीय उद्योगांच्या प्रोडक्टिव्हिटी लो दिसतात आपल्याला. बरोबर आहे का नाही? सिंपल आहे अगदी प्रश्न. हे कॉमन सेन्स सॉल्व्ह होणारे प्रश्न आहे. तुम्ही चॅप्टर जरी ह्याच्यावरचे वाचून घेतले तरी तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह होतील मित्रांनो. उत्तर काय असेल? सी. 13वा प्रश्न बघा आता. 13वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं आणि दुसरं विधान दिले
त्यापैकी सत्य कोणतं नाही. आता इथे या प्रश्नामध्ये थोडी गडबड आहे मित्रांनो, थोडंसं या प्रश्नामध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात. जनरली पहिलं वाक्य काय आहे, 1950 ते 51 मध्ये औद्योगिक क्षेत्राद्वारे जीडीपीचं योगदान 13% होतं, ते सध्या 29.34%. सुरुवातीच्या काळात योगदान चांगलं होतं, बरोबर आहे, पण 29.34% योगदान सध्या नाहीये. सो हे चुकीचं वाक्य आहे. 20% खाली आता इंडस्ट्रियल सेक्टरचं योगदान जीडीपी मध्ये. तो पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण म्हणू शकतो की एक्झॅक्ट 5.79% जो आहे तो दर होता की नाही याच्याबद्दल संभ्रमता आहे डेटामध्ये. तो हे देखील विधान मी म्हणतो की चुकीचं असू शकतं. डेटा करेक्शनचं थोडंसं बघावं लागेल. डेटा मी जेवढा डेटा बघितला त्यामध्ये मला 5.79% असं कुठेही जास्त आढळलं नाही. तो हा डेटा तुम्हाला मला असं वाटतं की हा डेटा सगळ्यांनी एकदा करेक्ट करून घ्यावा की बाबा खरंच 1950 ते 51 ते 2021 पर्यंत औद्योगिक क्षेत्राचं जे वार्षिक वाढीचा दर होता तो मला तर वाटत नाही की होता 5.79%. म्हणजे पुस्तकामध्ये जर याच्यामध्ये माहिती असेल तर बघा, तर दोन्ही चुकीचे विधान जरी म्हणलं तर काय सांगितलं, असत्य विधान कोणते, तर दोन्हीही. सी उत्तर पाहिजे असं मला वाटतं. पण तरीही तुम्ही याचं एकदा हे 5.79% आहे की नाही एकदा करेक्ट करून घ्यावे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. निधी कंपन्यांबाबत, निधी कंपन्या माहिती तुम्हाला, निधी कंपन्यांबाबत खालील विचारे जे आहे ते विधान विचारात करायचे. बघा, पहिले 3 विधाने या ठिकाणी दिले. निधी कंपन्या फक्त सभासदांकडनं कर्ज घेतात आणि फक्त सभासदांनाच कर्ज देतात. अगदी बरोबर आहे. त्याचे जे मेंबर्स असतात त्यांच्याकडनंच ते ठेवी स्वीकारतात, त्यांनाच कर्ज देतात, हे अगदी बरोबर आहे. दुसरं आहे, ते कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे नियंत्रित केले जातात, बरोबर. कंपनी ऍक्ट जो आहे 2002चा त्याच्या अंतर्गत ते नोंदणी त्यांची झालेली आहे, बरोबर. त्यानंतर कॉर्पोरेट मिनिस्ट्री जे आहे, कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्री, कॉर्पोरेट अफेअर मिनिस्ट्रीच्या अंडर निधी कंपन्या आलेल्या आहेत. तिसरं जे वाक्य आहे ते की दोघांचं नियंत्रण याच्यावर आहे. कोण, पहिलं एनबीएफसी. एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे आरबीआय. अगदी बरोबर आहे, कारण की निधी ही काही डायरेक्टली बँक नाहीये, त्याच्यामुळे ते डायरेक्टली फक्त आरबीआयचा कंट्रोल येतं का, नाही. निधी बेसिकली एक प्रकारची एनबीएफसी आहे, म्हणून याच्यावर एनबीएफसीचं कंट्रोल देखील येतं आणि एक म्हणू शकतो आपण आरबीआयचं कंट्रोल देखील येतं मित्रांनो. हे वाक्य तीनही बरोबर आहे. याचं उत्तर काय असेल, डी उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा आता. 15वा प्रश्न काय सांगतो, कामगार बाजार मूल्यमापनाच्या संदर्भात खालील विधान, जे लेबर मार्केट बद्दल हा प्रश्न आहे. काय सांगता येईल, श्रमदलातील सहभागाचा दर म्हणजे संपूर्ण लोकसंख्येच्या श्रमशक्तीमध्ये गुंतलेल्या लोकांच्या संख्येचे गुणोत्तर. अगदी बरोबर आहे. श्रमदलातील सहभाग, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. त्याचा अर्थ काय, संपूर्ण लोकसंख्येच्या श्रमशक्तीमध्ये, म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो ना आपण त्याला, 15 ते पुढचे 15च्या, त्याच्यामध्ये गुंतलेल्या लोकांच्या संख्येचे गुणोत्तर. म्हणजे असे लोक जे काम करताना, असे लोक जे काम शोधतायत, एम्प्लॉईड आणि अनएम्प्लॉईड, असं जे गुणोत्तर असेल त्याला म्हणतात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. याच्यावर परत एकदा प्रश्न विचारला येतो, त्याच्यावर देखील आपण डिस्कशन करू. दुसरा आहे बेरोजगारीचा दर संपूर्ण लोकसंख्येतील बेरोजगार लोकांच्या संख्येचे गुणोत्तर आहे. चुकीचं आहे. संपूर्ण लोकसंख्येतील नाही मित्रांनो, ते फक्त श्रमशक्तीतील आहे. म्हणजे ज्यांचं वय 15 किंवा 16च्या वर आहे असे लोक बेसिकली, ठीक आहे. वर्किंग एज पॉप्युलेशन मध्येच राहील ना हे फक्त बेरोजगारीचा दर, ठीक आहे. तो याचं उत्तर काय असेल, हे तर चुकीचं आहे. फक्त पहिलं बरोबर आहे, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, श्रमदलातील सहभागाचा दर, याच्या संबंधी जी डेफिनेशन दिली ती बरोबर आहे. उत्तर काय असेल, 1. पुढचं बघा आता 16वा प्रश्न काय म्हणतो, राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी, नॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ठीक आहे, NIIF, राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा. हा एक तुम्हाला माहिती आहे, भारतातला पहिला सोव्हियन वेल्थ फंड होता मित्रांनो. याच्यामध्ये गुंतवणूक होती आणि ती गुंतवणूक कुठेतरी गुंतवायची होती, ठीक आहे. NIIF याच्या संदर्भी खाली काही विधानं दिले, त्यापैकी बरोबर विधान कोणते ते ओळखायचे. पहिलं, हा केवळ ग्रीनफील्ड प्रकल्पाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी तयार केलेला निधी आहे. अगदी चुकीचं आहे. ग्रीनफील्ड असू द्या की ब्राऊनफील्ड असू द्या, दोन्हीही उद्योगांच्या प्रकल्पांशी याच्यामध्ये संबंधित हा आहे. आता तुम्ही म्हणाल सर ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड म्हणजे काय, ग्रीनफील्ड म्हणजे नवीन उद्योग, नवीन, सगळं नवीन स्क्रॅच पासून सगळं डेव्हलप होतं.
ब्राउनफील्ड म्हणजे असे उद्योग जे मागचा कोणता तरी बिझनेस बंद पडलाय त्याला नवीन येऊन बिझनेस विकत घेतो आणि त्याला चालू करतो, म्हणजे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात ब्राउनफील्ड. तो लक्षात ठेवा, हा जो फंड आहे, हा जो निधी आहे, दोन्हीही याच्यामध्ये ग्रीनफील्ड असू द्या की ब्राउनफील्ड असू द्या दोघांसाठी लागू होतो. सो उत्तर पहिलं जे आहे पर्याय तो चुकीचा आहे. दुसरं, हे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीद्वारे वित्तपुरवठा केला जाईल. अगदी बरोबर आहे. निर्गुंतवणूक म्हणजे काय? डिसइन्व्हेस्टमेंट. कंपन्यांची जी डिसइन्व्हेस्टमेंट त्याच्या मार्फत जो पैसा येईल तो पैसा NIIF मध्ये टाकला जाईल आणि तो NIIF चा पैसा इन्व्हेस्ट केला जाईल. कुठे? ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड बिझनेसेस मध्ये. आय होप सोपं उत्तर होते याचं. उत्तर असेल फक्त 2, कारण की बरोबर विधान विचारलेलं आहे. 17वा प्रश्न बघा. औद्योगिक धोरण प्रस्ताव 1956 बद्दल परत प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्याबद्दल विचारले की बरोबर विधान कोणतं आहे. ह्या धोरणात पहिल्या पंचवार्षिक योजनेची पायाभरणी झाली? बिलकुल नाही. पहिली पंचवार्षिक योजना तर सुरुवातीलाच झाली होती. हे 56चा प्रस्ताव आहे मित्रांनो. दुसरे पंचवार्षिक योजनेचं जे आहे ते पायाभरणी सुरू झाली. हे चुकीचं आहे. या धोरणाचा वापर मागासलेल्या भागातील उद्योगांना चालना देण्यासाठी करण्यात आला. अगदी बरोबर. याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे सांगण्यात आलं की रुरल डेव्हलपमेंट हा देखील महत्वाचा भाग होता. तिसरं, या धोरणामुळे कोणत्याही उद्योगात खाजगी क्षेत्राचा सहभाग प्रतिबंधित आहे? नाही. काही क्षेत्र सांगितले गेले होते ज्यामध्ये खाजगी क्षेत्र देखील होते. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, स्केड्यूल ए, स्केड्यूल बी आणि स्केड्यूल सी. तर स्केड्यूल सी मध्ये काही खाजगी बिझनेसेस उभे राहू शकत होते. तर याचं उत्तर काय असेल मित्रांनो? फक्त आणि फक्त 2, म्हणजे फक्त बी आन्सर असेल. बी. ठीक आहे, बी आन्सर असेल, कारण की फक्त 2 बरोबर आहे, बाकी चुकीचे आहेत सगळे. चला पुढचा प्रश्न, 18वा प्रश्न बघा मित्रांनो. 18वा प्रश्न आहे राष्ट्रीय अन्न प्रक्रिया अभियान, नॅशनल मिशन ऑन फूड प्रोसेसिंग, याच्याबद्दल हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? याच्या वैशिष्ट्य संदर्भात काही विधानं दिलेली आहेत, त्यापैकी बरोबर विधान कोणते ते ओळखायचंय. बघा, अगदी सोपा प्रश्न आहे. हे अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासात प्रोत्साहन देतं. अगदी बरोबर. जनरली असे प्रश्न बरोबर असतात. ठीक आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची मानके वाढवून त्यांना जागतिक स्तरावर एकत्रित मानकांच्या पातळीवर आणणे. बरोबर. स्टँडर्ड लेवल वाढवणे, क्वालिटी स्टँडर्ड्स वाढवणे आणि इंटरनॅशनल लेवलशी मॅच करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला होता. तिसरा आहे हे स्वयं, जे सेल्फ हेल्प ग्रुप आहे, स्वयं मदत गटांना व्यवहार्य व्यवसाय संस्था म्हणून विकसित करण्यात मदत करते. बरोबर. त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप साठी देखील काही प्रावधान त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. सो हे अगदी बरोबर, तिन्ही स्टेटमेंट बरोबर असतील. हा प्रश्न अगदी सोपा होता, ज्याने वाचला असेल बऱ्याच जणांचा प्रश्न हा बरोबर आला असेल मित्रांनो. पुढचा 19वा प्रश्न काय आहे? भारतातील असंघटित, आता अनऑर्गनाइज सेक्टर बद्दल हा प्रश्न आहे. असंघटित क्षेत्र, त्याच्या संबंधित खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? पहिलं विधान बघा, असंघटित क्षेत्रातील उद्योगांमध्ये 20 पेक्षा जास्त कामगार कार्यरत असले पाहिजे. चुकीचं आहे मित्रांनो, 10 पेक्षा जास्त असले पाहिजे. तुम्हाला माहितीच आहे, यात शहरी आणि ग्रामीण दोन्ही कामगारांचा समावेश होतो. बरोबर. दोन्ही रुरल एरिया असू द्या किंवा अर्बन एरिया असू द्या, सेम आहे. ते देशाच्या जीडीपी मध्ये 10% पेक्षा कमी योगदान करतात. अगदीच चुकीचं आहे मित्रांनो. हे 10% नाही, 50% पर्यंत योगदान जे आहे ते या क्षेत्रात दिसून येतं आपल्याला. एक्झॅक्ट आकडा सांगू शकत नाही, पण 50% पर्यंत. कारण की सगळ्यात जास्त मोठा सेक्टर अनऑर्गनाइज सेक्टरच आहे. बरोबर आहे. सगळ्यात जास्त लोक कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात? याच असंघटित क्षेत्रामध्ये. शेती व्यवसाय असू द्या, स्वयंचलित स्वतःचे काही दुकानं असू द्या, भाजीपाला मार्केट असू द्या, सगळे कशामध्ये आले मित्रांनो? हे असंघटित क्षेत्राचा भाग आहे. त्यामुळे आउटपुट ऑब्व्हियसली 10% नसेल, जास्त आहे. ठीक आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, याचा आन्सर काय असेल? फक्त 2, बी उत्तर असेल. पुढचा पर्याय 20वा प्रश्न बघा. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, याच्यामध्ये MSME, मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज बद्दल हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की याच्यापैकी बरोबर विधान कोणते ते ओळखा. ठीक आहे. बरोबर. पहिलं विधान बघा, MSME चे वर्गीकरण काम करणाऱ्या लोकांच्या संख्येच्या आधारावर केले जाते. बिलकुल नाही. MSME चे वर्गीकरण मित्रांनो गुंतवणूक, ठीक आहे, गुंतवणुकीच्या आधारे केलं जातं आणि वार्षिक टर्नओव्हर किती आहे त्याच्यानुसार केलं जातं. गुंतवणूक आणि वार्षिक टर्नओव्हर हे 2 पॉईंट महत्वाचे. सो हे पहिलं चुकीचं आहे. दुसरं, MSME अंतर्गत उत्पादन आणि सेवा दोन्ही उपक्रम गुंतलेले आहेत. बरोबर. MSME मध्ये सगळ्याच प्रकारचे बिझनेस असतील. गुड्स बिझनेस देखील आहे, काही वस्तू निर्माण करण्याची आणि काही सेवा निर्माण करण्याचे उद्योग देखील याच्यामध्ये असतील. दुसरं बरोबर आहे, पहिलं चुकीचं. ठीक आहे मित्रांनो, पहिलं चुकीचं आहे. त्याच्यानंतर 21वा प्रश्न बघा,
भारतातील औपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबाबत ऑर्गनाइज सेक्टर बद्दल विचारलेलं आहे आणि सांगितलं की बरोबर विधान ओळखा. पहिलं वाक्य आहे, केवळ सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांचे कर्मचारी औपचारिक क्षेत्राचा भाग. केवळ हा शब्द मी तुम्हाला म्हटलं ना, फक्त आणि केवळ असे शब्द आले की विचार करायचा. केवळ सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांचे कर्मचारी आहे का? नाही. तर प्रायव्हेट सेक्टर देखील, आयटी कंपन्या, बँका, हे कशामध्ये आलं? प्रायव्हेट सेक्टर. तर ही ऑर्गनाइज सेक्टरचा भाग आहे की नाही? फक्त सार्वजनिक क्षेत्र हे काय ऑर्गनाइज सेक्टरचा भाग आहे का? नाही मित्रांनो. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये सार्वजनिक क्षेत्र तर आलं झालं, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील याच्यामध्ये आपल्याला ऑर्गनाइज सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टर दिसतं. ठीक आहे, जसं की आयटी कंपन्या वगैरे ते ऑर्गनाइज सेक्टरमध्ये सगळ्या गोष्टी येतात. सामाजिक सुरक्षा लाभ अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहेत आणि औपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नाही. हे चुकीचं आहे. अगदी याच्या उलट म्हणजे आपण म्हणू शकतो हे चुकीचं आहे. सामाजिक सुरक्षा, सोशल सिक्युरिटीच्या स्कीम्स असतात, या दोन्हीमध्ये आहेत. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील ऑर्गनाइज सेक्टरसाठी देखील आहे, अनऑर्गनाइज सेक्टर देखील आहे. उलट अनऑर्गनाइज सेक्टरसाठी सरकार जास्त प्रयत्न करतं. ठीक आहे, याचं उत्तर काय असेल? 1 किंवा 2, दोन्हीही नाहीये, दोन्हीही चुकीचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. चला 22वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता माल मध्यवर्ती माल? मध्यवर्ती म्हणजे काय? इंटरमिजिएट, मधल्या वस्तू, फायनल वस्तू नाही. कोणत्या वस्तू? मधल्या वस्तू. फॉर एक्झाम्पल, हा पेन तयार करण्यासाठी जे प्लास्टिक लागलं ती मधली वस्तू आली, कलर लागला ती देखील मधली वस्तू आली. पेन हे एक फायनल वस्तू आहे. मग आता बघा काय सांगितले, मध्यवर्ती माल कोणता आहे? बघा आता सरळ सरळ उत्तर आहे, भांडी बनवण्यासाठी तांब जे आहे ते मध्यवर्ती. हॉटेलमध्ये चहाची पानं देखील मध्यवर्ती. कापड गिरणीमध्ये वापरण्यात येणारा धागा देखील मध्यवर्ती. बरोबर. याचा सोपा प्रश्न, याचं उत्तर असेल सी, 1, 2, 3. ठीक आहे. पुढचा, विशेष आर्थिक क्षेत्र, स्पेशल इकॉनॉमिक झोन्सवर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये काय मुख्य उद्दिष्ट कोणते? पहिलं उद्दिष्ट थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे. अगदी बरोबर आहे. चायनानं स्पेशल इकॉनॉमिक झोन्स आणले, त्याच्यामुळे त्यांना विशेष फायदा झाला. सेम पॉलिसी आपण देखील ठरवली. 2010च्या नंतर बेसिकली धोरण राबवायला आपण सुरुवात केली जास्त, आणि तेव्हा कळालं की थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी त्यांना काही सुविधा, काही इन्फ्रास्ट्रक्चरल सुविधा द्या, काही टॅक्स बेनिफिट द्या. ते बरोबर आपल्या देशामध्ये येऊन काय करतील? एक्सपोर्ट प्रमोशनसाठी मदत करतील. तो पहिलं बरोबर आहे. रोजगाराच्या संधी ऑब्व्हियसली वाढतील, कारण त्याच्यामध्ये त्यांना नियम देखील होते की तुम्हाला एवढे एवढे रोजगार जे ते करून द्यावे लागतील वगैरे बऱ्याच गोष्टी. थोडक्यात आपल्या देशामध्ये जर गुंतवणूक आली तर आपल्याच लोकांना नोकऱ्या मिळतील, म्हणजे रोजगाराची संधी वाढेल की नाही. तिसरं, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे. अगदी बरोबर. एक्सपोर्ट प्रमोशनसाठीच बेसिकली सेज भारतामध्ये डेव्हलप झालं होतं मित्रांनो. उत्तर काय असेल? तीनही बरोबर आहेत. डी उत्तर असेल. 24वा प्रश्न बघा. औद्योगिक प्रोत्साहन निर्देशांक नाही, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणतात त्याला, IIP. औद्योगिक प्रोत्साहन निर्देशांक, त्याला मराठीत प्रोत्साहन नाही म्हणता येणार, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. आता हा जो निर्देशांक आहे कंपन्यांबद्दल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज बद्दल सांगतो. याच्याबरोबर काही विधान आहेत बघा. पहिलं विधान, हे दिलेल्या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या बास्केटच्या उत्पादनातील अल्पकालीन बदलाचे मोजमाप पकडते. बरोबर. मंथली बेसिसवर प्रत्येक महिन्याला याचं आकडे जे आहे ते दर्शवलेले जातात, काढले जातात. दुसरं, हे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन CSO द्वारे मासिक संकलित आणि प्रकाशित केले. बरोबर. मंथली हे आकडे जे आहेत ते प्रकाशित केले जातात. कुणाद्वारे? CSO द्वारे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. त्याची गणना 2004-5 साठी, म्हणजे आधारभूत वर्ष कशाला समजलं तर 4-5. अगदी चुकीचं आहे. आधारभूत वर्ष नवीन झाले 11-12. हे अपडेट घ्या. 11-12 आधारभूत वर्ष असेल. तर उत्तर काय असेल? पहिले 2 बरोबर आहे, तिसरं चुकीचं आहे. ठीक आहे, सी उत्तर असेल मित्रांनो. 25वा प्रश्न बघा. कामगार संबंधित सुधारणाच्या उद्देशाने जे नवीन पोर्टल स्थापन करण्यात आलं होतं, श्रम सुविधा पोर्टल, त्याच्या संबंधी बघा खालीलपैकी कोणती सेवा पुरवली जाते? म्हणजे श्रम सुविधा पोर्टलद्वारे काय काय केलं जातं? ते सगळे कामं केले जातात मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे बेसिकली कुणासाठी? कामगारांच्या फायद्यासाठी आणलं होतं. मग त्याच्यामध्ये कामगारांना एक आयडेंटिफिकेशन नंबरचा वाटप करण्यात आला. बरोबर. त्याच्यानंतर स्वयंप्रमाणित एकल ऑनलाईन रिटर्न त्याच्यामध्ये देऊ शकत होते. कोण? आस्थापना, कंपन्या. त्याच्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना तपासणी अहवालाचे ऑनलाईन अहवाल होतं, कारण सगळा डेटा आता ऑनलाईन भेटून जाईल. समजते? सो एक प्रकारचं श्रम सुविधा पोर्टल म्हणजे आपण म्हणतो ई गव्हर्नन्सचा वापर याच्यामध्ये केला गेला. याचं उत्तर काय असेल? डी उत्तर असेल मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघा, 26वा प्रश्न. आता याच्यामध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल बोलले गेले. काय याच्यामध्ये बरोबर विधान कोणते ते सांगितलं. पहिलं, हे अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू, सर्व वस्तू आणि सेवांचे खाते. चुकीचं, सर्व वस्तू येतच नाही याच्यामध्ये. बास्केट याच्यामध्ये बऱ्याच वस्तू येतात ज्यांची आवश्यकता लोकांना असते. ठीक आहे, ते पहिलं चुकीचं आहे. त्यात आयात केलेल्या वस्तूंच्या किमतीचा समावेश होतो. बरोबर, सगळ्याच वस्तू थोडी भारतात बनवल्या जातात, काही वस्तू आपण आयात करतो, जसं की पेट्रोल वगैरे, त्याचे देखील किमती याच्यामध्ये काउंट होतात. म्हणजे दुसरं वाक्य बरोबर आहे. तिसरं, प्रत्येक वस्तूची त्याची उत्पादन पातळी अनुसार सीपीआय मधील भिन्न वजने असू शकतात. आपण म्हणू शकतो हे डिमांडनुसार, मागणीनुसार त्यांचं वेटेज ठरवलेलं आहे. कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये आणि होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये देखील घटकांचं जे मोजमाप, हे वेटेज आहे, ते बदलत जातं. सो काय मित्रांनो, हे तिसरं देखील चुकीचं आहे. म्हणजे ब जे आहे ते बरोबर आहे, फक्त दुसरं बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे. सर्व वस्तू आणि सेवांचं खातं आहे का ते? नाही, ते बास्केट आपण म्हणू शकतो. सर्व वस्तू आहे का त्याच्यामध्ये? नाही. चला पुढे चला. 27वा प्रश्न बघा, जीवनावश्यक कायद्याबद्दल बोलले गेले 1955चा. कोरोना काळामध्ये सगळ्यांना माहित झाला असेल कायदा, एसेन्शियल सर्व्हिस कमोडिटीज ऍक्ट 1955चा कायदा. काय सांगितले जाते की खालीलपैकी विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधान ओळखा. पहिलं, यामध्ये अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित केलेल्या वस्तूंचे उत्पादन, वितरण आणि किमतीबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. बरोबर, तीनही गोष्टी इन्क्लूड होतात मित्रांनो. कोणत्या वस्तूचं त्या उत्पादन, जी अत्यावश्यक वस्तू आहे, सेवेमध्ये येते, त्या वस्तूचं उत्पादन, वितरण आणि तिसरं त्याची किंमत, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. या कायद्याअंतर्गत राज्ये मुख्य अंमलबजावणी संस्था आहेत. बरोबर, राज्यचे, केंद्र नाहीये, राज्य. त्यामुळे हे सगळं बरोबर आहे, दोन्हीही विधानं बरोबर असतील. कायदा कोणता आहे? जीवनावश्यक वस्तू कायदा 1955. सेंट्रल गव्हर्नमेंट मुख्य अंमलबजावणी करेल का? नाही, मुख्य अंमलबजावणी राज्य सरकार करतील. उत्तर काय असेल? दोन्हीही बरोबर. 28वा प्रश्न बघा मित्रांनो. आता 28वा प्रश्न कशाबद्दल आहे? हा जो कायदा होता कोणता? माइन अँड मिनरल्स डेव्हलपमेंट रेग्युलेशन अमेंडमेंट ऍक्ट 2015, 2015चा हा जो कायदा होता, माइन अँड मिनरल्स ऍक्ट. माइन अँड मिनरल्स ऍक्ट मध्ये 2015 मध्ये बदल करून त्यांनी डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन बनवलं गेलं. मग डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन बद्दल 2 वाक्य दिले, त्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा प्रश्न आहे. ठीक आहे, पहिलं वाक्य घ्या, खाणकामाशी संबंधित कामांमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणे. अगदी बरोबर, वेलफेअर, त्या लोकांचं कल्याण जे आहे त्याच्यासाठी हा फंड जो आहे, हे फाउंडेशन तयार करण्यात आलं. अगदी बरोबर आहे. दुसरं, ही केंद्र सरकारने सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत स्थापन केलेली ना नफा. अगदी बरोबर आहे मित्रांनो, ही ना नफा संस्था आहे. पण याच्यामध्ये चुकलं काय? केंद्र सरकारने नाही, राज्य सरकारने म्हणायला पाहिजे. हे काम कुणाचं एस्टॅब्लिश करण्याचं? राज्य सरकारांचं काम आहे एस्टॅब्लिश करणे. त्या भागामध्ये ज्या ठिकाणी माइन अँड मिनरल्स पासून लोक प्रभावित झालेले आहे, त्यांचं कुठं ना कुठं कल्याण करण्यासाठी अशा ठिकाणचं डीएमएफ तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करावे लागणार. कोण करेल? राज्य शासन. सो उत्तर दुसरं जे चुकीचं आहे, फक्त एक बरोबर आहे, अविधान बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा 29वा प्रश्न बघूया. आता हे नवीन जे मॉडेल होतं कोणतं? सार्वजनिक खासगी. सार्वजनिक खासगी मॉडेल, आपण त्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप्स म्हणतो किंवा पब्लिक प्रायव्हेट प्रोजेक्ट म्हणतो. माझ्या याच्यामध्ये काही विधानं दिलेली, 3 विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान बघा, पीपीपी अंतर्गत किमती सामान्यतः स्पर्धात्मकपणे निर्धारित केल्या जातात. बरोबर आहे, पण सरकारी संसाधने वापरली जात नाही असं काहीही नाही. सरकारी संसाधनांचा वापर देखील होतो. मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट तर गव्हर्नमेंटचे असतात, ते कुणाला चालवायला दिले जातात? तर प्रायव्हेट बिझनेसला, म्हणून त्याचं नाव पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. दुसरं वाक्य, हे मॉडेल कमी खर्चात सेवेची गुणवत्ता सुधारू शकते. अगदी बरोबर आहे, कारण सगळंच काम जर सरकार करत बसतं तर एफिशियन्सी राहते का? नाही. एफिशियन्सी म्हणजे काय? तर गुणवत्ता सुधारायची, म्हणून हे आणलं गेलं. अगदी बरोबर आहे. तिसरं आहे, सध्या पीपीपीला फक्त पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाचा विकास. बिलकुल नाही मित्रांनो, फक्त हे काही पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पुरतं मर्यादित नाहीये. आता बरेच एक्सपान्शन यामध्ये झालेलं आहे. सुरुवातीच्या काळापासून स्कूल्स, हॉस्पिटल्स, त्याच्यामध्ये अजून बरेचसे ट्रान्सपोर्ट सिस्टीम देखील त्यामध्ये इन्क्लूड केली. त्यामध्ये वॉटर आणि सेवेज सिस्टीम देखील आणल्या. वॉटर आणि सेवेज सिस्टीम्स मध्ये देखील प्रायव्हेट क्षेत्राला आत्मसात करून घेतलं आणि हे मॉडेल यूज केलं गेलं, पीपीपी मॉडेल. ठीक आहे मित्रांनो, उत्तर काय असेल याचं?
फक्त 2, कारण की काय विचारले यांनी, बरोबर विचारले, दोन्ही चुकीचे आहेत, पहिलं पण चुकीचं आहे, तिसरं पण चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. चला 30वा प्रश्न बघा, कामगार सुधारणांद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा कसा होण्याची शक्यता आहे? बरोबर, कामगार सुधारणा करणं महत्वाचं असतं, जे की नेहमी सरकार करत असतं सारखं, जेणेकरून काय होईल, भारतामध्ये बिझनेसला जास्त प्राधान्य राहील, लोक व्यवस्थित काम करतील. पहिलं, व्यवसाय करण्यास सुलभता, अगदी बरोबर आहे, ते होणारच आहे. दुसरं, कार्यशक्तीमध्ये अधिक औपचारिकता, बरोबर, म्हणजे फॉर्मलायझेशन होईल ना वर्कफोर्सचं, त्यांना चांगलं टायमिंग राहील, त्यांना सुविधा प्राप्त होतील कामगारांना, हा जास्त त्यांचा छळ होणार नाही, पिळवणूक होणार नाही, यालाच तर म्हणतात कार्यशक्तीमध्ये अधिक औपचारिकता, फॉर्मलायझेशन, फॉर्मलायझेशन ऑफ वर्कफोर्स. तिसरं, कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, हे देखील अशा प्रकारचे बदल जे ते सुधारणा याच्यामध्ये केल्या जातात, लेबर कोड्स मधून आपण लेबर लॉज. आणि चौथा आहे, कार्यशक्तीमध्ये महिलांच्या सहभागात वाढ. ऑब्व्हियसली जर का काम करण्याची संधी महिलांना दिली आणि ते वातावरण जर बदललं कंपन्यांमधलं वातावरण जर बदललं आणि महिलांना देखील चांगलं वातावरण जर मिळायला लागलं, तर महिलांचा सहभाग देखील होईल कसा, वाढेल. या ठिकाणी चारही वाक्य बरोबर आहेत. उत्तर काय असेल मित्रांनो, डी हे उत्तर असेल. चला 31वा प्रश्न, आता सरळ प्रश्न आहे, ज्यांनी ही पाठ केला असेल आकडे त्यांना माहिती आहे डायरेक्टली काय प्रश्न असेल. प्रश्न बघा, 8 प्रमुख कोर इंडस्ट्रीज ज्या आहेत, 8 प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात खालीलपैकी कोणत्या औद्योगिक उत्पादन, आयआयटी मध्ये तुम्हाला माहिती आहे ना, आयआयपी औद्योगिक उत्पादन निर्देशांक, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, आपण आत्ताच प्रश्न पाहिला, त्याच्यामध्ये काही 8 कंपन्या अशा आहेत, 8 क्षेत्र असे आहेत मित्रांनो, त्यांना 8 कोर इंडस्ट्रीज म्हणतात. पण त्याच्यामध्ये कशा कशाला वेटेज जास्त दिलंय, हे वेटेज बद्दल मी या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा. सगळ्यात जास्त वेटेज तुम्हाला रिफायनरी प्रोडक्ट्सला बघायला मिळतं, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर स्टील, त्यानंतर कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि सिमेंट. ज्यांना याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल ते काढू शकता मित्रांनो, वेटेज नुसार आहे. पुढे असा एक प्रश्न परत याच्यावर अजून एक आलेला आहे, ते देखील आपण बघूया. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये 8 प्रमुख कंपन्यांमध्ये वेटेज नुसार मी नंबर लावले. सगळ्यात जास्त वेटेज रिफायनरी प्रोडक्टला आहे, सगळ्यात कमी वेटेज फर्टिलायझरला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 32वा. बघा प्रश्न काय आहे या ठिकाणी, आर्थिक विशेष आर्थिक शेज बद्दल प्रश्न विचारलेला आहे. बघा मित्रांनो, सेज बद्दल प्रश्न विचारलेला आहे, परत सेज बद्दल आलाय प्रश्न. काय सांगितलं गेलं, सेज बद्दल कोणती विधाने बरोबर आहेत. पहिलं, व्यापार ऑपरेशन्स, ड्युटी आणि टॅरिफच्या उद्देशाने हा परदेशी प्रदेश, अगदी बरोबर, कारण की परदेशी कंपन्यांनाच अट्रॅक्ट करण्यासाठी आपण सेज धोरण अवलंबलं होतं. त्या सेज धोरणाद्वारे हे सगळे जे कामं चालतात, हे सगळे किंवा जे बाहेरचे बिझनेस येतील ते परदेशी प्रदेश म्हणून राहतील, त्यांना एक्सपोर्ट मध्ये काय होईल, संधी मिळेल, एक्सपोर्ट मध्ये त्यांना फायदा होईल. त्यानंतर यजमान देशात कोणत्याही परदेशी एजन्सीवर सेज नामले अजिबात नाही, सेजची स्थापना केली जाऊ शकते, हे उलट विचारलेलं आहे. उत्तर काय असेल मित्रांनो, एक उत्तर असेल, सोपं आहे, सेज सगळ्यांनीच वाचलेलं असेल. ठीक आहे ना, पुढचा प्रश्न बघा, आता त्याच्यावर आधारित एक निर्यात योजनेसाठी प्रश्न आहे. निर्यात योजनेसाठी व्यापार पायाभूत सुविधांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, कशा संबंधी, निर्यात योजनेसाठी. पहिलं बघा, आउटबाउंड शिपमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात पायाभूत सुविधा विकसित करणे, अगदी बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. आउटबाउंड शिपमेंट म्हणजे भारतातून जे एक्सपोर्ट होतं, एक्सपोर्टला प्राधान्य देण्यात आलं, बरोबर, निर्यात योजनेमध्ये. ते फक्त शब्द बदललाय, आउटबाउंड शिपमेंट म्हणतात त्याला, म्हणजे इथून बाहेर जाणार आहे. याच्या उलट इनबाउंड शिपमेंट असतं. दुसरं, हे फक्त किनारपट्टीच्या राज्यामध्ये लागू केले जाईल, अगदी चुकीचं आहे. फक्त किनारपट्टीचे का नाही, सगळं. या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी सेज प्राधिकरण पात्र आहेत, अगदी बरोबर. याच्यामध्ये सेज प्राधिकरण असा एक बेसिकली ऑर्गनायझेशन, ऑथॉरिटी डेव्हलप केल्या गेली, बरोबर आहे मित्रांनो. दुसरं चुकीचं आहे, फक्त किनारपट्टीच्या राज्यांमध्ये लागू आहे नाही, त्याच्यामुळे उत्तर असेल 1 आणि 3, उत्तर असेल बी. 34वा प्रश्न बघा, इज ऑफ डुईंग बिझनेस, भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठीची सुलभता, त्याच्या संबंधी प्रश्न आहे. त्यामध्ये काय विचारलंय की कोणती पावले उचलली आहेत. आता 3ही पावले बरोबर आहे की नाही. हा, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट डेव्हलप करण्यात आली, जेणेकरून बाबा रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काहीतरी
फायदा होईल त्याचा. दुसरं, WTOच्या सुविधा कराराला मान्यता. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये जो सुविधा करार ज्याला म्हणतो आपण बेसिकली, ठीक आहे ना, तो बेनिफिशियल ऍक्ट जो आहे त्याला देखील मान्यता देण्यात, म्हणजे जेणेकरून काय होईल, WTOच्या अंतर्गत जे बेसिकली आपल्या भारतामध्ये ज्या कंपन्या काम करतायत त्यांना काही प्रॉब्लेम होईल का? नाही. कोणी चॅलेंज करू शकतं का? नाही. आणि वस्तू आणि सेवा कर, जीएसटी देखील एक प्रकारचा आपण म्हणू बिझनेसला जास्त प्राधान्य देण्यात आलंय, चांगलं प्रोत्साहन देण्यात आलंय, ठीक आहे ना. जीएसटी द्वारे बघा त्यांची फायलिंग देखील आता वाढलेली आहे, म्हणून सरकारचा इनडायरेक्ट टॅक्स देखील वाढत चाललेला आहे. सो तीनही बरोबर आहेत. पुढचा 35वा प्रश्न बघा. अरे याला आपण जरा रोड करूया. हा, बघा 35वा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आता महारत्न दर ज्या सगळ्यात मोठा आहे तो 13 कंपन्यांना मिळालेला आहे, तुम्हाला माहिती. त्याच्यामध्ये पहिली यानं सांगितले की भारतीय पोलत प्राधिकरण लिमिटेड, अगदी बरोबर आहे, सेल कंपनीला मिळालेले आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड नाही मित्रांनो, गोवा शिपयार्ड हे मिनिरत्न कंपनी आहे, महारत्न आहे का? नाही. तिसरं, ऑइल इंडिया लिमिटेड ही देखील एक महारत्न कंपनी आहे. उत्तर काय असेल याचं? उत्तर काय असेल मित्रांनो? याचं उत्तर असेल याच्यामध्ये बघा, आता याचं उत्तर ह्याच्यामध्ये यांनी काय दिलंय, 1 आणि 3 हे उत्तर असलं पाहिजे. बघा नीट वाचा, पहिलं बरोबर आहे. तुम्ही लॅटेस्ट देता, हा प्रश्न थोडासा जुना असेल त्याच्यामुळे असेल, पण ऑइल इंडिया लिमिटेड देखील काय आहे, ही देखील एक महारत्न मिळालेली कंपनी आहे. सो पहिलं आणि तिसरं पाहिजे, 1 and 3, 1 आणि 3 उत्तर पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला ते ऑप्शन मध्ये मिळून जाईल, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, 36वा प्रश्न. 91चं धोरणाबद्दल विचारलंय, नवीन औद्योगिक धोरण 1991, ज्या ठिकाणी आपण उखाजा धोरण पॉलिसी स्वीकारली होती. तिथून पुढे बघा, आता सार्वजनिक क्षेत्रातील मक्तेदारी मर्यादा घालणे, अगदी बरोबर आहे. इथून पुढे आता 91 नंतर काय झालं, पब्लिक सेक्टरला थोडंसं कमी प्राधान्य देण्यात आलं, त्याची मक्तेदारी कमी करण्यात आली, लायसन्सिंग राज देखील कमी करण्यात आलं. बरोबर बरोबर. थेट परकीय गुंतवणुकीसाठी आपोआप मान्यता देण्याच्या धोरणाचा परिचय, याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, ऑटोमॅटिक अप्रुव्हल म्हणतात की नाही. म्हणजे थोडक्यात काही परकीय बिझनेस असे ते डायरेक्टली इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात, त्यांना सरकारची प्रथम परवानगी घ्यायचं काम नाही. नंतर ते इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर सरकारला सांगतील की बाबा आम्ही अशी एवढी इन्व्हेस्टमेंट केली, त्याला म्हणतात ऑटोमॅटिक अप्रुव्हल. ती संकल्पना आली होती 1991च्या धोरणामध्ये. तिसरं, निवडक क्षेत्रांमध्ये औद्योगिक परवाना समाप्त करणे, हे देखील बरोबर आहे. इंडस्ट्रियल लायसन्सिंग पॉलिसी म्हणतात ना त्याला, की लायसन्सिंग पद्धत बंद करणे, फक्त काहीतरी निवडक क्षेत्रामध्येच ठेवल्या गेली. तीनही बरोबर आहेत. उत्तर असेल डी. 37वा प्रश्न बघा, परत 91च्या आर्थिक सुधारणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि विचारले की कोणते विधाने बरोबर आहे. पहिलं बघा, आर्थिक सुधारणांनी सामाजिक क्षेत्रातील सार्वजनिक खर्च वाढवण्यावर मर्यादा घालण्यात आल्या, अगदी बरोबर मित्रांनो. 1991च्या नंतर बेसिकली सरकारला कळलं की फिस्कल डेफिसिट किती महत्वाचा असतो, कर्ज किती महत्वाचे असतात. कारण की लिटरली आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्वचा साठा जो आहे, परकीय चलन साठा, तो घसरला होता. हा, तो एवढा घसरला की आपण आता धान्य आयात देखील करू शकत नव्हतो, काही गोष्टी आयातच करू शकत नव्हतो. बरोबर आहे की नाही. पण त्याच्यामुळं फॉरेन एक्सचेंज रिझर्व टिकले पाहिजेत, त्याच्यासाठी चालना बाहेरच्या बिझनेसला देण्यात आली, ते ठीक आहे, तो विषय वेगळा आहेच आहे. पण सरकारी खर्च किती करावा याच्यासाठी देखील बंधनं घालण्यात आली. मग ते बंधनं आपण फिस्कल डेफिसिट मध्ये, राजकोषीय धोरणामध्ये लागू केले. बरोबर आहे का नाही. राजकोषीय तूट म्हणतो ना आपण त्याला, की नेमकी राजकोषीय तूट किती ठेवायची बाबा, तो पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, अर्थव्यवस्था उघडल्यानंतर थेट परकीय गुंतवणूक आणि परकीय चलनाच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली, अगदी बरोबर. चलन साठा वाढत गेल्यानंतर, आणि आज बघा $600 बिलियन वर चलन साठा चाललेला आहे, जवळपास $600 बिलियन, 650 पर्यंत गेला होता. तो हे बरोबर आहे, दोन्ही वाक्य बरोबर आहेत. 38वा प्रश्न बघा मित्रांनो, उद्योग आणि कामगार यांच्यातील परस्पर सहकार्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ असलेल्या स्किल इंडिया पोर्टल, आता स्किल इंडिया पोर्टल बद्दल प्रश्न आहे. काय प्रश्न आहे हा? कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा एक उपक्रम आहे, बरोबर, स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचा. ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे सुरू केलेले आहे. जनरल पॉइंट्स मित्रांनो, असे प्रश्न बरोबरच यायला पाहिजे, दोन्हीही वाक्य बरोबर असतील, ठीक आहे. चला 39वा प्रश्न बघा,
8 मूलभूत उद्योग, परत तोच प्रश्न विचारलाय. 8 कोर इंडस्ट्रीज इन इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. IIP मधील 8 कोर उद्योग बघा. 8 मूलभूत उद्योगांच्या निर्देशांकाच्या संदर्भात काय विचारले, तर पहिलं काय, औद्योगिक उत्पादन निर्देशांकात एकूण वाटा किती? 90 नाही, किती आहे? जवळपास 40%. पहिले चुकीचं आहे. हे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागातील आर्थिक सल्लागाराच्या कार्यालयात जारी केले जाते. बरोबर आहे, आर्थिक सल्लागाराच्या तुलनेने. नंतर सर्व 8 मूलभूत उद्योगांपैकी IIP मध्ये विजेचे सर्वाधिक वजन आहे. नाही, तुम्हाला मगाशीच मी त्याची वेटेज लिहून दिलं. काय वेटेज आहे? सगळ्यात जास्त वेटेज कोणाला आहे? रिफायनरी प्रोडक्ट. सगळ्यात कमी वेटेज कोणाला आहे? फर्टिलायझर्स. तो तिसरं देखील चुकीचं आहे. फक्त 2 उत्तर बरोबर आहे. ब. पहिलं का चुकीचं आहे? कारण की 90% नाही, 40% वाटा आहे. 40वा प्रश्न बघा मित्रांनो. आता त्यांनी विचारले की खालीलपैकी कोणता असंघटित क्षेत्र रोजगारा अंतर्गत येतो? असंघटित क्षेत्राबद्दल प्रश्न आहे बघा. काय काय येतं त्याच्यामध्ये? 3ही येतात. शेतमजूर देखील असंघटित क्षेत्राचा भाग आहे. त्याच्यानंतर स्वनियोजित व्यक्ती, ज्यांनी स्वतःचं दुकान टाकलंय काहीतरी, ते देखील, त्यांचं काही फिक्स नसतं. ना टायमिंग यायचं फिक्स, ना टायमिंग जायचं फिक्स, ना कोणत्या प्रकारच्या सुविधा. बांधकामगार देखील सेम, बांधकाम कामगार देखील. 3ही असतील असंघटित क्षेत्र. मेक इन इंडिया बद्दल प्रश्न विचारलाय. त्याचं धोरण काय आहे? त्याचं उद्दिष्ट काय आहे धोरणाचं? कशासाठी? आपण भारतामध्ये बनवतोय वस्तू. नोकरशाहीतील हलगर्जीपणा दूर करणे. बरोबर, हे देखील एक वैशिष्ट्य आहे. नोकरशाहीतील हलगर्जीपणा दूर करणे. त्यानंतर लाल फिती काढणे, लायसन्स राज, जे आपण 1991 नंतर बंद केलं. जे मेक इन इंडिया म्हणजे काय, तर भारतामध्ये वस्तू बनवायच्या आहेत बाबा, जेणेकरून आपण सेल्फ रिलायंट होऊ, स्वयंभू होऊन जाऊ आपण त्या बाबतीमध्ये. उत्पादन खर्च देखील कमी होऊ शकतो. म्हणजे ऑलमोस्ट सगळे त्याचे काय आहे उद्देश आहे. मेक इन इंडियाचे बरेच अजून उद्देश आहे. भारताला जे आहे ते एक सेल्फ रिलायंट इकॉनॉमी बनवायचा उद्देश देखील त्याच्यामध्ये टाकलेला आहे. सो उत्तर काय असेल? वरील सर्व उत्तर असेल. उत्पादन खर्च देखील याच्यामध्ये कमी होईल, कारण मेक इन इंडिया अंतर्गत काय होईल, सरकार काय करतं? टॅक्स बेनिफिट देखील देतं, आणि विशेष म्हणजे आपण त्याला म्हणतो बरेचसे फायदे देखील सरकार त्यांना देतं. सो उत्पादन खर्च कसा होईल? मग कमी होऊन जातो. 42वा प्रश्न काय आहे? कामगार शक्तीच्या अनौपचारिकीकरणासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत? म्हणजे थोडक्यात नॉन फॉर्मलायझेशनसाठी, अनौपचारिकतेसाठी. पहिला, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी दबाव. आता उत्पादन खर्च, स्वतःचा प्रॉफिट काढायचा आहे म्हणल्यावर काय होईल? उत्पादन खर्च कसा करावा लागेल? कमी. त्यामुळे माणसं काढून टाकायचे. माणसं काढून जे माणसं काम करतील त्यांच्यावर जास्त प्रेशर. हे कशामुळे झालं? उत्पादन खर्च कमी करण्यामुळे. मग त्यामुळे काय झालं? नॉन फॉर्मलायझेशन झालं. ज्या ठिकाणी 20 लोक काम करू शकतात त्या ठिकाणी 10च लोक काम करतील. फक्त 20 लोकांचं काम 10 लोक करतील. दुसरं, कठोर कामगार कायदे. जेवढं जास्त कामगार कायदे कठोर असतील तेवढं त्याच्यामध्ये लूप होल्स असतील, लॅकुनाज असतील, त्याचा फायदा हे लोक घेतील. तिसरं, कामगार शक्तीचा मागणी पुरवठा असंतुलन. लेबर मार्केटमध्ये हे तर प्रॉब्लेम भारतामध्ये बघायला मिळतं. ज्या क्षेत्रामध्ये मागणी जास्त आहे त्या क्षेत्रामध्ये पुरवठा कमी आहे. त्यामुळे हा जो मिसमॅच आहे तो देखील या ठिकाणी अनौपचारिकरणासाठी या ठिकाणी कारणीभूत ठरतो. म्हणजे 3ही बरोबर आहेत. डी उत्तर असेल. 43वा देखील सेम तसाच आहे. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. आता परत प्रश्न त्याच्यावरच विचारला. याच्या अगोदर एक प्रश्न होता की नाही याच्यावर? लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणजे काय? तर एम्प्लॉईड लोक, जे लोक काम शोधतायत, अनएम्प्लॉईड लोक भागिले टोटल वर्किंग एज पॉप्युलेशन. ज्यांचं वय 15च्या वर आहे ते लोक वर्किंग एज पॉप्युलेशन. वर्किंग एज पॉप्युलेशन पैकी असे लोक जे लोक काम करतायत आणि असे लोक जे लोक काम शोधतायत किंवा करत नाहीत त्यांना म्हणतात अनएम्प्लॉईड. म्हणजे लेबर फोर्स मध्ये मित्रांनो एम्प्लॉईड लोक पण असतात आणि अनएम्प्लॉईड लोक देखील असतात. हे गोष्ट लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना माहिती नसतं. या ठिकाणी पहिल्या वाक्यात चुकीचं आहे. त्यांनी काय सांगितलं? एकूण लोकसंख्येने, ते चुकीचं आहे. टोटल वर्किंग एज पॉप्युलेशन पैकी जेवढे लोक रोजगारीत आहेत आणि बेरोजगार येत आहेत, या रेशिओला काय म्हटलं जातं? लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हटलं जातं. त्यानंतर महिलांसाठी LPFR म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट मूल्य ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे. अगदी बरोबर मित्रांनो. भारतामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट महिलांमध्ये 20%च्या जवळपास आहे, जो खूपच कमी आहे. जर का हा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढला तर भारताचा GDP देखील वाढू शकतो.
बऱ्याच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हेच सांगितलंय, भारताचा लेबर फोर्स जो आहे तो महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट मध्ये महिलांचा सहभाग जर वाढवला तर भारताचा जीडीपी मध्ये जो आहे ते रिव्होल्युशनरी तुम्हाला इफेक्ट बघायला मिळतील. तो याचं उत्तर काय असेल? ब. फक्त 2 उत्तर असेल. 44वा प्रश्न आहे, निर्देशांक दिलेले आहेत आणि बाबा यांनी सांगितले की सेवा आणि उत्पादन क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यांकन ते कोण करतं? तर खरेदी व्यवस्थापक निर्देशक. ठीक आहे. खरेदी पर्चेसिंग मॅनेजमेंट इंडेक्स होतो पीएमआय, पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स किंवा पर्चेसिंग मॅनेजमेंट इंडेक्स, तो करतो बेसिकली सेवा आणि स्थिती यांची जे क्षेत्राच्या स्थितीचे मूल्यांकन आहे ते स्थितीचं मूल्यांकन होतं व्यवस्था. आणि किमतीचं मूल्यांकन कोण करतं? कोण करतं? घाऊक किंमत निर्देशांक आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक. प्रोडक्टिव्हिटी देखील मोजली जाते. चला पुढचं याचं उत्तर काय असेल मित्रांनो? फक्त 2, बी उत्तर असेल. 45वा प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र औद्योगिक उत्पादन निर्देशांक अंतर्गत येतं? औद्योगिक उत्पादन म्हणजे काय? कोणता इंडेक्स आहे हा? इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. सगळे क्षेत्र याच्यामध्ये 8 कोर इंडस्ट्रीज देखील आहे, जसं की वीज 8 कोर इंडस्ट्रीज मध्ये एक नाव आहे. ठीक आहे ना. मायनिंग ते देखील एक नाव आहे. सो थोडक्यात काय, उत्खनन असू द्या, उत्पादन असू द्या किंवा वीज, तीनही क्षेत्र याच्यामध्ये आहे. 44वा प्रश्न आहे, स्टीलचे देशांतर्गत उत्पादन शाश्वत करण्यासाठी उपाय कोणकोणते आहेत? ठीक आहे. मग आता बघा, काही प्राथमिक लोह आणि पोलाद उत्पादनाने मूलभूत सीमा शुल्कात कपात करून याच्यामध्ये काहीही होणार नाही. सीमा शुल्कात कपात करून काही नाही, इररिलेव्हंट प्रश्न या ठिकाणी आहे. खालचं वाक्य महत्वाचं आहे, इतर देशातून आयात केलेल्या स्टीलवर अँटी डम्पिंग ड्युटी, हे खूप जास्त महत्वाचं आहे. भारताचा जो स्टील उद्योग आहे मित्रांनो तो खूप जास्त डेव्हलप आहे. जगामध्ये भारताचा क्रमांक लागतो स्टील इंडस्ट्रीज मध्ये. स्टील आपण प्रोव्हाइड करतो, पण झालं काय की भारतामध्ये डम्पिंग केलं जाते. काही चायना सारखे देश आहेत ते कमी भावामध्ये कमी किमतीमध्ये भारतामध्ये स्टील विकलं जातं. मग भारतीय कंपन्या ते स्टील विकत घेतात. मग भारतीयांनी बनवलेलं जे स्टील असेल त्याला मागणी राहील का? नाही, ते नुकसान आपलं होतं. म्हणून हे बरोबर आहे. दुसरं, इतर देशातून आयात केलेल्या स्टीलवर अँटी डम्पिंग शुल्क लागू करणं, त्यामुळे काय होईल? उत्पादन शाश्वत होऊन जाईल. 47वा प्रश्न बघा मित्रांनो, काय आहे 47वा प्रश्न? भारतातील, आता हे एमएसएमई बद्दल प्रश्न विचारलेला आहे, भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांच्या संदर्भात कोणकोणते विधान बरोबर आहेत? बर, 2 विधान दिलंय. निव्वळ नफा आणि नोकरीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येच्या आधारावर त्याचे वर्गीकरण केलं जातं. चुकीचं आहे मित्रांनो, नाही. मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं, काय? इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आणि टर्नओव्हर या 2 गोष्टींवर त्यांचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे ना. मायक्रो, स्मॉल आणि मीडियम 3 टप्प्यांमध्ये. कशामुळे? कशाच्या आधारावर? गुंतवणूक आणि टर्नओव्हर. दुसरं, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कायदा 2006 बरोबर आहे. याच्या अंतर्गत सूक्ष्म उद्योगासाठी गुंतवणूक मर्यादा किती? 20 लाखांपर्यंत सांगितली. नाही, 20 लाखांपर्यंत नाही मित्रांनो, 1 करोड पर्यंत गुंतवणूक करू शकतात. 1 करोड पर्यंत, लेस दॅन 1 CR, अप टू 1 CR. हा, मग उत्तर काय असेल? दोन्ही चुकीचे आहे. ठीक आहे. चला 48वा प्रश्न बघा, महालनोबिस ग्रोथ मॉडेल आणलं सुरुवातीच्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये. त्यांनी काय सांगितलं? महालनोबिस ग्रोथ मॉडेलचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत? स्वावलंबनावर भर. बरोबर, पहिली पंचवार्षिक योजना झाली, लगेच त्यांनी सांगितलं की भारतामध्ये स्वावलंबन महत्वाचं आहे. अगदी बरोबर. सांकेतिक नियोजन, नाही मित्रांनो, सांकेतिक नियोजन इंडिकेटिव्ह प्लॅनिंग हा जो पॉइंट आहे हे नंतर आलं, 1991 नंतर बघायला मिळालं. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला बघायला मिळतं काय? सांकेतिक नियोजन. तिसरा, अवजड वस्तूंच्या उद्योगांवर भर. बरोबर, हेवी इंडस्ट्रीजवर सुरुवातीलाच भर देण्यात आला. त्याच्याद्वारे जवाहरलाल नेहरूंनी, भारताच्या पंतप्रधानांनी असे बरेच उद्योग स्थापन देखील केले आणि सांगितलं की हे काय आहे? आधुनिक भारताची मंदिरं आहेत. आपण याच्यावर चर्चा केली होती. 1 आणि 3 उत्तर असेल, फक्त 1 आणि 3. ब उत्तर असेल, ब. बी. 49वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या उद्योगासाठी औद्योगिक परवाना अनिवार्य आहे? लायसन्स. अगदी सोपे प्रश्न आहे. आता औषध असेल, इलेक्ट्रॉनिक संरक्षण उपकरणे असतील आणि अल्कोहोल युक्त म्हणजे अल्कोहोल सेक्टरमध्ये देखील लायसन्स लागतात. या बाकीचं तर नाही, सार्वजनिक क्षेत्रामध्येच आहे बाकीचं. पण हे 3 सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टर देखील गुंतवणूक करू शकतं, पण त्यांना काय लागतं? लायसन्स लागते.
म्हणून याचं उत्तर काय असेल 1, 3 आणि 5. शेवटचा प्रश्न आजचा. शेवटचा प्रश्न काय म्हणतो बघा, सरकारच्या उदारीकरण धोरणाला, उदारीकरण म्हणजे काय, लिबरलायझेशन. मग बघा त्याच्यामध्ये कोणकोणता भाग सहभाग होता, म्हणजे थोडक्यात उदारीकरण धोरणाचा खालीलपैकी कोणता भाग आहे. पहिलं, लघु उद्योगांसाठी आरक्षित क्षेत्राचे अनारक्षण. म्हणजे थोडक्यात काय तर सेक्टर सगळ्यांसाठी खुली करून ठेवणे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला पण अर्थसहाय्य देणे आणि मोठ्या उद्योगांना देखील स्टॅबिलिटी देणे, कॉम्पिटिशन देणे. बरोबर. दुसरं, विनापरवाना. विनापरवाना म्हणजे लायसन्सची गरज नाही. बरोबर. उदारीकरण म्हणजे ते चाललंय ना, लायसन्सची गरज नाही. निर्गुंतवणूक. आता बघा निर्गुंतवणूक म्हणजे काय, सरकारची मालकी कमी करत जाणे. फॉर एक्झाम्पल एसबीआय मध्ये सरकारची मालकी जास्त आहे, ती सरकारने विकली म्हणजे काय झालं, उदारीकरण झालं का मित्रांनो, नाही, ते झालं खाजगीकरण. उदारीकरण झालं का ते नाही, त्याला खाजगीकरण म्हटलं जातं. म्हणून उत्तर आहे तिसरं जे आहे ते या ठिकाणी नसायला पाहिजे, कारण तिसरं हे खाजगीकरणामध्ये मोडतं, उदारीकरणामध्ये मोडत नाही. चौथं, आयातीवरील परिणामात्मक निर्बंध सुलभ करणे. बरोबर. इम्पोर्ट ड्युटी काढून टाकणे, बऱ्यापैकी कमी इम्पोर्ट ड्युटी आता भारतामध्ये. भारतीय तसेच परदेशी खाजगी क्षेत्रातील बँकांनी स्थापना परवानगी. अगदी बरोबर. हे देखील म्हणजे सगळ्या गोष्टी याच्या ज्या आहेत त्या लिबरलायझेशनचा भाग आहे. कशाचा भाग आहे मित्रांनो, हे झालं सगळे जे आहे ते लिबरलायझेशनचा भाग आहे मित्रांनो. लिबरलायझेशन यालाच आपण काय म्हणू, उदारीकरण. आणि फक्त ही जी गोष्ट आहे ना ही खाजगीकरणाचा भाग आहे. त्यामुळे जे विचारले त्यांनी काय विचारले, उदारीकरण धोरण. म्हणून उत्तर काय असेल, सी. 1, 2, 4 आणि 5 उत्तर असेल मित्रांनो. क्लिअर आहे. या ठिकाणी आपले 50 प्रश्न संपलेले आहेत. भेटूया मित्रांनो पुढच्या शनिवारी 10 वाजता तुमची टेस्ट असेल, 10 ते 11. त्यानंतर लगेचच काय होईल, ही लिंक ऍक्टिव्हेट होईल, पब्लिक होईल. हे तुम्ही डिस्कशन जे आपलं जे आहे ते युट्यूबवर बघू शकता. धन्यवाद.